नमस्कार. सोपं करून सांगतो विथ सुरतच्या नव्या कोऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आत्ता एक रोज आपल्याला रुंजी घालणारा शब्द आहे म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्याच क्षेत्रातले एक्सपर्ट, त्यात अनेक वर्ष काम करणारे, डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणारे डॉक्टर अमेय पांगारकर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार अमेय, तुझं मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमात. थँक्यू, तू वेळ काढून AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातल्या या विषयाशी निगडीत गोष्टी सोप्या करून आम्हाला सांगायला आलेला आहेस. तर आम्हाला आवडेल की त्या डिजिटल मार्केटिंग टू AI हा प्रवास तुझा कसा झाला आणि एकूणच तुझं शिक्षण कसं झालं आणि तू याकडे कसा वळलास. थँक्यू सो मच. मला एकतर तुम्ही ही संधी दिली, तिथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. आणि लहानपणापासून क्रिकेट बघत असल्या कारणाने चौथ्या नंबरला येणाऱ्या बॅट्समनवर काय दडपण असतं तसं साधारण आज माझ्यावर झालं आहे. 3 सक्सेसफुल एपिसोड नंतर तुम्ही चौथ्या नंबरवर मला जे बोलवलं आहे त्यामुळे ते दडपण कॅरी करतोय. AIशी काडी मात्र संबंध नसलेलं शिक्षण एक तर माझं झालं. ओके. मी BE इलेक्ट्रिकल झालो. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सुरू असताना पुरुषोत्तम फिरोदिया यासारख्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो, त्यामुळे एक गोष्ट नक्की कळली की काय करायचं नाही. त्यामुळे मी पार्ट टाईम इंजिनिअरिंग केलं असं मी म्हणतो. त्यामुळे ते झाल्यानंतर मी MBA मार्केटिंग केलं. सुदैवाने गोल्ड मेडलिस्ट तिथे होतो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी करता आल्या आणि तेव्हापासून कन्सल्टन्सी या डोमेनमध्ये मला आवड निर्माण झाली आणि मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ओव्हरऑल मार्केटिंगचं स्ट्रॅटेजायझिंग हा विषय खूप जवळचा वाटायला लागला. 22च्या शेवटाला जेव्हा AIनी तोंड वर करत होतं त्याच आसपास मी गुगलच्या रेअर लीडरशिप अकॅडमीमधला एक मेंबर म्हणून सिलेक्ट झालो होतो. जगभरात पसरलेले 41 जणं जे या क्षेत्रात काम करतात त्याच्यात मी एक होतो. आणि त्यावेळी त्याच्यासमोर गुगल काय बीटा प्रॉडक्ट्स घेऊन येत आहेत AIमधले असे काहीतरी जवळनं बघण्याची संधी आली. आणि चटकन असं झालं की अरे माझ्या आता डिजिटल मार्केटिंगवर पोटावर पाय येईल की काय, या एका भीतीपोटी AIचं बोट लवकर धरलं. आणि ते धरल्यावर कळालं की अरे बापरे, हे आज नाही आहे, मी गेले अनेक वर्ष जे करतो तेच आता इथे याला एक नवीन नाव दिलं. आणि ते करत असताना मग AI आणि AI टूल्स जे नॉन कोडिंग किंवा नॉन IT लोकांसाठी पण किती सहज सोपे आहेत हे कळायला लागलं. ओके. आज मी तिला जवळपास 1.5 कोटी AI टूल्स जगात आहेत. त्यातली साधारण एक 10,000 टूल्स तरी मी आणि माझ्या टीमनी वापरून त्याच्यावर काम करत आहोत. 16 जुलैला 1.5 कोटीहून सहज जास्त, म्हणजे आज आपल्या बोलण्यातच जवळपास 50-60 येतील नावं. तर 16 जुलैला वर्ल्ड AI डे असतो. तर मागच्या 16 जुलैला मला माझं IO टूल्स या नावाचं इंग्लिश पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या कार्यक्रमाला सुदैवाने विजय भटकर सरांची भेट झाली. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की AI टूल्सवरती असं पुस्तक हे जे काय आलं आहे ते भारतातलं कदाचित पहिलं असेल. हे करत असताना कायम हेच होतं की ज्याला कॉम्प्युटर IT हे काहीही कळत नाही, प्रोग्रामिंग ज्याला कळत नाही, अशा पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं आलेला मी आज AI कन्सल्टन्सीही करतोय. हा झाल्यानंतर जर हे मला जमू शकतं तर आपल्या प्रत्येक इथे बसलेल्या लिस्नरला हे अगदी जमू शकतं. आणि मी उलट एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की तुम्ही यातल्या बऱ्याच गोष्टी वापरतही आहात. फॅन्टास्टिक. तुझं एवढ्या सगळ्या क्षेत्रात तुझी काय म्हणतात त्याला एक्सपर्टीज आहे, तू इतक्या सगळ्या क्षेत्रात वावरलेला आहेस, त्यामुळे तुझ्याशी गप्पा मारायला भरपूर मजा येणार आहे. तुम्ही हे पॉडकास्ट कुठेही सोडून जाऊ नका. आपण या सगळ्याविषयी आता डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण त्या सगळ्यात आधी आम्ही जिथे बसलो आहोत त्या सुंदर थिएटर आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे पुण्यातली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचं स्मार्ट नावाचं मीडिया स्कूल आहे, स्कूल ऑफ मीडिया आर्ट. म्हणजे आम्ही जशा इथे गोष्टी सोप्या करून सांगतो तशा मीडिया आर्टशी रिलेटेड गोष्टी इथे सोप्या करून लोकांना त्याबद्दलचं वोकेशनल ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यांचंच हे सुंदर थिएटर आहे, तिथे आम्ही अद्ययावत अगदीच चांगलं आहे. हो, ॲब्सोल्युटली. सो स्मार्टचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा सुरू करण्याआधी मी तुला तू असं ॲड्रेस करतोय. गेल्या वेळी आम्हाला बऱ्याच या पॉडकास्टमध्ये अशा प्रतिक्रिया आल्या, कारण जे आले होते ते एक्सपर्ट, अर्थात त्यांच्या क्षेत्रात जसा तू आहेस तसंच खूप मोठी भरीव कामगिरी केलेले होते. आणि सगळे मला म्हणत होते की सुव्रत त्यांना अरे तुरे का करतोय. तर मला प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतं की मला कुठल्याही पद्धतीने त्यांचा अनादर करायचा नव्हता. तर सभ्यतेचे सगळे संकेत पाळून मी त्यांना विचारलं होतं की
त्यांना काय आवडेल, मी तुम्हाला कसं ॲड्रेस करू. Absolutely. आणि त्यांची अशी इच्छा नाही तर आग्रह होता की मी त्यांना अरे तुरे करावं. Absolutely. आणि तशी तूही इच्छा दर्शवलीस. अर्थात. सो म्हणून मी या सगळ्यांना अरे तुरे करतोय. बाकी अत्यंत आदर आहे तुम्ही सगळे जे काम करता त्याविषयी. आदर आहे या नोटवर आपण पुढे जाऊया. हा जो AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो शब्द आहे हा मी स्वतः गेल्या 2 किंवा 3 वर्षात ऐकलाय. थोडासा आधी पुढे मागे असेल. राईट. मला सांग की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं जे काय प्रकरण आहे, आर्टिफिशियल गोष्टींविषयी आपण ऐकलं होतं आणि इंटेलिजन्स होता. हे 2 शब्द एकत्र कधी आले आणि ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं जे काय प्रकरण आहे त्याचा असा काही इतिहास आहे का, का हा अगदी आत्ताच आलेला फिनॉमिना आहे? दोन्ही आहेत, इतिहासी आहे आणि भूतकाळी आहे. हो. तो दोन्ही सांगतो. गंमत आहे, आता तुझं म्हणलास असं की 2-3 वर्षापूर्वीपासून ह्याचे सुगीचे दिवस सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. राईट. पण गेल्या अनेक वर्षांच्या वाचनामध्ये मला 3रं शतक ख्रिस्तपूर्व, मी 3rd सेंचुरी बिफोर क्राइस्ट, बापरे, इथेही ह्याचे काय म्हणूयात उल्लेख सापडले. अर्थात नावं वेगवेगळी होती त्यावेळी, पण साधर्म्य सापडलं असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. टॅलॉस नावाचं एक पात्र मला ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सापडलं. बरं. आपल्याकडे बरेच जण कदाचित पर्सी जॅक्सनचे फॅन्स असतील, त्यांना हे कदाचित जवळचं वाटणारं कॅरेक्टर आहे. तर एक ॲर्गोनॉटिका नावाचं एक पुस्तक त्यावेळी होतं 3rd सेंचुरी BC मध्ये. ह्या पुस्तकामध्ये टॅलॉस नावाच्या एका ग्रीक मायथॉलॉजीमधल्या कॅरेक्टरचा, आता खरं खोटं त्यावेळी तुम्ही कोणीच नव्हतो, तर ह्या पात्राचा उल्लेख आहे. या पात्राचं काम काय होतं की तो 2 डोंगरांच्या शिखरावरती, एका डोंगरावर एक पाय, दुसऱ्या डोंगरावर एक पाय असा तो उभा आहे. आणि रात्री जेव्हा सैन्य झोपलंय तेव्हा कुठल्या दिशेनी शत्रूचं सैन्य येतंय हे तो पाळत ठेवतो आणि त्या दिशेला असलेल्या त्याच्या सैन्यातल्या लोकांना अलार्म देऊन जागं करतो. ओके. हे त्याचं काम होतं. आता आज मितीला जो AI आहे त्यातला एक जो सबसेट आहे, ज्याला ऑटोनॉमस रोबोट म्हणतात किंवा मशीन लर्निंग बेस्ड काही गोष्टी म्हणतात, याचं आणि त्याचं प्रिन्सिपल सेम आहे. राईट. सो डेटा गोळा करणं आणि प्रोसेस करणं आणि त्यावर प्रेडिक्ट. ॲब्सोल्युटली. आता परत काही जणांना वाटलं असेल नाही हे तर वेस्टर्न आहे, तर त्याच्याच साधारण आसपास भारत काय खंडात म्हणूयात, कारण तेव्हा देश ही काही कन्सेप्ट नव्हती आपल्याकडे, तर तिथे राजाभोग नावाचा एक लेखक होऊन गेला आणि समरांगण सूत्रधार नावाचं एक पुस्तक आज मी तिला बऱ्याच घरात अवेलेबल असतं, तुम्हाला ते गुगलवरही सापडेल. या समरांगण सूत्रधार या पुस्तकात एका पात्राबद्दल लिहिलेलं चर्चा केली गेली आहे की जो नाचतो, जे पात्र गातं, जे पात्र युद्धही करतं, आणि युद्ध करताना त्याच्याकडे मजा काय आहे की समोरच्याकडे जे हत्यार आहे त्याच्यावर प्रतिहल्ला करायला कुठलं हत्यार पाहिजे हे त्याच्याकडे त्याच्या भात्यातून आपोआप येऊ शकतं, असा उल्लेख आहे. आता मला झालं की म्हणजे ज्याला आम्ही डीप लर्निंगमधल्या अल्गोरिदमचा एक भाग म्हणतो की समोरचा रिअल टाईम कंटेंटचा ॲक्सेस घेऊन त्याला प्रतिहल्ला करणारं, त्याला कॉन्टेम्प्लेट करणारी गोष्ट इन रिअल टाईम येणं, बरोबर, ही जी आत्ताची टेक्नॉलॉजी म्हणून बनतोय, हे कदाचित पात्र कपोलकल्पित असेल, पण तेव्हा ह्या कोणातरी गोष्टी सुचल्यात. त्यामुळे कदाचित आजूबाजूलाच दिसलेल्या काही गोष्टीतून सुचल्यात का असं म्हणायला चान्स थोडाफार आहे. चल तिथपासून अजून पुढे येऊयात. 17वं शतक, आपण बऱ्याच जणांनी गुलिव्हर ट्रॅव्हल्स वाचलं असेल किंवा त्याचं कार्टून्स बघितले असतील. या गुलिव्हरकडे द मशीन नावाचं एक ट्रान्झिस्टरच्या आकाराचं एक यंत्र होतं आणि वाक्य, म्हणजे मराठीत त्याचा भाषांतर जर केला तर वाक्य असं होतं की गुलिव्हर त्या द मशीनशी बोलत असे, असा उल्लेख आहे. मग तो काय बोलायचा, तो त्या द मशीनला विचारायचा की वाऱ्याचा वेग काय आहे, हे काय ते काय. मग मला होतं की आजचा सिरी काय वेगळं आहे, आजचा अलेक्सा काय वेगळं आहे. त्यामुळे जर मी म्हणून म्हटलं की भूतकाळही आहे आणि इतिहासही आहे, आणि आपले सगळे जे जाणकारी आहेत ऑडियन्स त्यांना या 2 शब्दातला अर्थ नक्कीच कळेल. तर हा सगळा जरी आपण म्हटलं की हा ओढाताण करून आणलेला जरी मी इतिहास म्हणत असेल किंवा भूतकाळ म्हणत असेल, तरी ह्याची पाळंमुळं म्हणून 2रं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा चर्चिलच्या बाजूनी नाझी आणि या सगळ्यांचे जेव्हा हे चालले होते मेसेजेस वॉरफेअर हिटलरचे डिकोड करण्यासाठी, प्रोफेसर ॲलन ट्युरिंग या एका मॅथमॅटिशियनची नियुक्ती केली गेली.
तो माणूस मॅथमॅटिशियन होता, तो माणूस कॉम्प्युटर किंवा याच्यातला काहीही संबंध नसलेली व्यक्ती ती होती. आणि त्याचं काम होतं की हे जे हिटलरचे सगळे जे मेसेजेस आहेत हे मेसेजेस डिकोड करा. आणि ह्याच्यासाठी डिकोड करण्यासाठी रोज ते मितीला बदलत जात असल्याकारणे खूप फास्ट एक तंत्रज्ञान डेव्हलप करायचं होतं, खूप फास्ट एक मशीन डेव्हलप करायचं होतं. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक मशीन बनवलं आणि जेणेकरून हे मेसेजेस डिकोड करता आले. एनिग्मा या नावाने नंतर ते खूप प्रसिद्ध झाले. त्यावेळी 1950 साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या प्रोफेसर ॲलन ट्युरिंग या व्यक्तींनी पहिल्यांदा एक शब्द वापरला. ती यूट्यूबवर BBC चॅनलवर मुलाखत आजही अवेलेबल आहे. त्यात त्यांनी शब्द वापरला थिंकिंग मशीन. थिंकिंग अ मशीन विच कॅन थिंक. आणि तिथून या गोष्टीची सुरुवात झाली. बरोबर. मग पुढे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी त्यांचं व्हर्जन्स बनवायची सुरुवात केली. मग एक 90च्या दशकापर्यंत ह्याचे खूप व्हर्जन्स झाले आणि खूप संशोधनं होत होती, पण प्रॅक्टिकली समोर काही दिसत नव्हतं. म्हणून ह्याच्यावरचा संशोधनावरचा खर्च कमी करून जवळपास 20 वर्ष आपण AI विंटर या फेजमध्ये गेलो. AI विंटर विंटर तिथे काहीच घडत नाही. आपण की काही घडत नव्हतं. आणि मग परत साधारण ओपन AI आणि या सगळ्यांच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्या आणि ChatGPT जे 30 नोव्हेंबर 2022ला लॉन्च झालं, तिथपासून पुन्हा आता समर याचा सुरू झालेला आहे. आणि पुढे जवळपास असं म्हणलं जातं की पुढचे 20 ते 25 वर्ष हे इथेच राहणार आहे. असा आत्ताचा साधारण जगभरातले जे काही याच्याबद्दलचे अभ्यासक आहेत त्यांचं असं मत आहे की 20-22 वर्ष तरी कमीत कमी अजून पुढचे 2 दशकं आपण म्हणूयात किंवा 2 तप म्हणायलाही हरकत नाही, हे इथेच असणार आहे. आणि ते तसं असल्याकारणाने आता हे येईल की काय, आपल्याकडे काय हे होत नाही, पुण्यात हे काय घडणार नाही, हे सगळं तिकडचं आहे, असं न करता जर आपण त्या ॲक्सेप्टन्सला लवकर गेलो तर कदाचित ह्याचं बोट लवकर धरता येईल. आता हे कुठपर्यंत आलं अरे, म्हणजे साध्या तुझ्या फोनमधला तू मोबाईल जो आता वापरतोस त्या मोबाईलमधल्या जवळपास 40% गोष्टी या तुला न विचारता AIनी होतात, ज्याच्याबद्दल तुला असं वाटतं की तू करतोयस किंवा तुझ्या संमतीने होत आहेत किंवा तुझ्या करवी होत आहेत. साधे एक उदाहरण देतो. काही वर्षापूर्वीपर्यंत तू उन्हात गेलास तर तुला मोबाईलचा ब्राईटनेस मॅन्युअली वाढवावा लागायचा. बरोबर. किंवा आपण तरुणपणी म्हणजे असताना पांघरुणाच्या आत जेव्हा ते चॅटिंग करायचो तेव्हा तो मॅन्युअली कमी करावा लागायचा. बरोबर. आता का नाही लागत? आता नाही होत. त्याचं त्याला कळतं. त्याला कळतं तो फोन तुझ्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तो ब्राईटनेस ऑटो ॲडजस्ट करतं. म्हणजे माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं मी न सांगता, आणि ते कोणीतरी म्हणजे देव नसून AI आहे. हे जर इक्वेशन आपण डोळ्यासमोर ठेवलं तर हे फार काहीतरी विचित्र, फार काहीतरी दैवी वगैरे असं काही नसून इतकं सामान्य आहे. साधं आत्ता आपण जे शूटिंग करतो इथून झालं की आपण या रूमच्या जेव्हा बाहेर पडू तेव्हा सतत विवेक जर आपला जागा असेल तर शेवटची व्यक्ती जी बाहेर पडेल ते AC आणि लाईट्स इथले बंद करेल. बरोबर. आता जर नाही केलं तर इथे टेक्नॉलॉजी असू शकते जी प्रॉक्झिमिटीमध्ये कोणी नाही हे म्हणून बंद करू शकते. तिथेही इंटेलिजन्स आहे. सो जिथे कुठे माणूस एखाद्या वेळी काय करेल हे जर माणूस करत नसेल तर मशीन करणार आहे का? अशा सगळ्या गोष्टी आणि माणसाचा इंटेलिजन्स समजून त्याच्या मिमिक करणं, त्याची नक्कल करणं, ही टेक्नॉलॉजी म्हणून ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि त्याची उदाहरण आता आपण बघूच या ठिकाणी. नाही, फॅन्टास्टिक. हे मला खूप भारी वाटतंय हे तू सांगतोयस. सो मला आता असं लक्षात येतं एक मी फक्त मध्ये एकतर मला लोकांना सांगायचं आहे की गेल्या वेळेस लोक असंही म्हणाली की मी मध्ये मध्ये फार बडबड करतो, तर मी थोडी कमी करणार आहे यावेळेस बडबड. पण मला हे सांगायचं आहे की या शोचं नाव सोपं करून सांगतो विथ सुव्रत आहे. सो तुम्हाला आवडून मी हसणारच आहे. जसं AIचं आहे आता आवडून ते आहेच आपल्या आयुष्यात, तसा मी आहे. पण सुरत तुला एक सांगू का याच मुद्द्याला धरून की तू इथे आहेस म्हणून बोलावं असं वाटतं. चला, थँक्यू कुठे, थँक्यू फॉर सेईंग दिस. आणि सॉरी, एक अजून माझं मूवी रेकमेंडेशन. बेनेडिक्ट कम्बरबॅच नावाचा माझा खूप चांगला आवडता नट आहे. तर ॲलन ट्युरिंगवर इमिटेशन गेम नावाची फिल्म केली आहे. फार मस्त फिल्म आहे. सो OTTवर पण आहे. सो अमेयाने जी फिल्म, अमेयाने ज्याविषयी सांगितलं ती फिल्मही तुम्हाला बघता येईल. मला बेसिकली आता एवढंच लक्षात येतं आहे माझ्या आईसाठी, म्हणजे माझ्या आईला कधी कधी मला समजावून सांगावं असं वाटतं की AI म्हणजे काय. तर मला एक परफेक्ट आत्ता तू आम्हाला ॲनॉलॉजी दिलीस की एक मोठा काळ आपल्याला मशीन, मग ते कुठलंही असो, बैलगाडी हे सुद्धा मशीन आहे, तर त्या कुठल्याही मशीनला त्याचं स्वतःचं डोकं नव्हतं. सो एक काळ असा आला की ही मशीन्स आपण चालवायचो. आता
आपली बुद्धी वापरून आता आपण अशी मशीन्स तयार करायला लागलोय ज्या मशीनमध्ये तंत्रज्ञान पण आहे पण त्याच्यात बुद्धी पण आहे. एम आय राईट? दॅट इज हाऊ आय अंडरस्टँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे सगळं बोलताना तू 2 शब्द वापरलेस. एक होतं अल्गोरिदम राईट आणि दुसरं होतं डीप लर्निंग. राईट. तर या 2 शब्दांविषयी माझ्या मनात घोळ आहेत. अल्गोरिदम म्हणजे नक्की काय आणि डीप लर्निंग हे जर 4 शब्द आहेत, मग 2 अजून 2 पे 2 फ्री असं म्हणूयात. एआयची सगळी परिभाषा जर केली तर 4 मूळ शब्द जर आपल्याला कळाले तर हे सगळं कळायला खूप सोपं आहे. एक आपण मोठा सबसेट कन्सिडर करूया ज्याला आपण एआय म्हणूयात. तो एआय हे मध्ये येतं मशीन लर्निंग, मग येतं डीप लर्निंग आणि ह्याच्याचबरोबर येतं NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि या प्रत्येक ठिकाणी अल्गोरिदम्स आहेत. ओके. तर मशीन लर्निंग म्हणजे काय की समजा आता हा माईक आहे, हे 2 मिनटं एक मशीन म्हणून इमॅजिन कर. ह्याला जर मी काही गोष्टी जर सांगत असेल आणि तो त्याच्या पद्धतीने तो माझ्या गोष्टी ऐकून स्वतः जर काम करत असेल तर ते मशीन झालं स्मार्ट मशीन. आजकाल बरोबर आपल्या घरी साधारण आजकाल तू बघितलं असेल स्मार्ट फॅन्स असतात. तर मी आता समजा इथे हा फॅन आहे, ह्याला मी किती जरी नुसत्या वेळा किंचळत राहिलो टर्न ऑन द फॅन टर्न ऑफ द फॅन तो नाही हलणार. पण जर हा फॅन माझ्या अलेक्साशी कनेक्टेड असेल तर मी नुसतं जरी म्हणलं की टर्न ऑन द फॅन तर तो आपोआप होईल. हे जे झालं त्या मशीननी समजून घेतलं की माझी गरज काय आहे आणि मी जेव्हा म्हणतो टर्न ऑन म्हणजे काय आणि टर्न ऑफ मी म्हणतो म्हणजे काय, हे झालं त्या मशीनला मी माझी भाषा समजावली कदाचित एकदा आणि त्याच्यानंतर परत ते मशीन जेव्हा मी ते उच्चार तो करतो तेव्हा त्यानुसार ते वागायला लागतं. मशीन लर्निंग साधं सोपं. दुसरं येतं डीप लर्निंग. आपण उदाहरण घेऊयात, तुझ्या फोनमध्ये आजकाल फेस रेकग्निशन आहे. मी कधी कधी दाढी ठेवतो, कधी ठेवत नाही, कधीतरी वरती असतं बऱ्याचदा नसतं, कधीतरी हा चष्मा असतो, कधीतरी गॉगल्स असतात, बऱ्याचदा आंघोळ करतो, कधी कधी करत नाही. पण त्या मोबाईल बरोबर कळतं की हा मीच आहे. बऱ्याचदा आरशात बघितलं माझं मलाच ओळखू येत नाही पण त्या फोनला बरोबर कळतं. बरं त्या फोननी काय माझ्याकडे काय 50,000 फोटोज नाही काढले, कदाचित एक 5-6 सेकंदात त्यांनी माझा चेहरा स्कॅन केला आहे आणि दरवेळी मी जेव्हा मोबाईल फेस रेकग्निशननी करतो तो ॲड करत जातो त्याच्या डेटामध्ये. डीप लर्निंग बरोबर की एखादी गोष्ट तो स्वतः शिकतो. मनुष्यही असाच शिकतो का रे? म्हणजे मनुष्य जे शिकतोय त्याचंच प्रतिकृती तीच आहे. तेच टेक्नॉलॉजी आपण या वापरतो सगळ्याच्या बेसला न्यूरल नेटवर्क्सच आहेत. ओके. जे आपल्या मेंदूत आहेत. म्हणजे आता 1-2 मिनिटं थोडंसं आपण डायग्रेस जर करायचं झालं, आपल्या मनात सगळ्यांच्या काहीतरी आनंद झाला तर डोपामाइन आपल्याला सिक्रेट होतं. आता हेच जर मी आर्टिफिशियली क्रिएट केलं तर तुला जर एखादा रंग जेव्हा काळा म्हणून दिसतो तेव्हा काहीतरी फ्रिक्वेन्सी ट्रिगर होते तुझ्या डोक्यात, हीच जर मी प्रोग्राम केली तर जे काय होईल ते इथे या मशीन्समध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे एखाद्या प्रश्नाच्या उदाहरणात मी स्मार्ट डिव्हायसेसबद्दल थोडंसं विस्तृत बोलीन तेव्हा सांगतो की स्मार्ट डिव्हायसेस सगळे कसे कसे एकमेकांशी कनेक्टेड झालेत वगैरे वगैरे. पण हे झालं डीप लर्निंग की जिथे ते मशीन मी न सांगता स्वतःचे आडाखे बांधत चाललंय आणि त्याच्यावरनं तो त्याला काहीतरी मला सजेशन्स आपल्याला येतात बघ यूट्यूबवर किंवा 10 ठिकाणी. मी नाही सांगितलं त्याला की मला आज तलत मेहमूदची गाणी ऐकायची आहेत, मी नाही त्याला सांगितलं की आज मला गझल्स ऐकायच्या आहेत, मी नाही सांगितलं. पण मी आत्ता चिडलेलो आहे, माझ्या स्मार्ट लाईटिंगमध्ये आज मी पिवळा लाईट लावला आहे, मी आज अमुक पेय ऑर्डर केलं आहे. त्यावेळी असं असणं हे त्याचं त्यांनी शिकलेलं आहे. राईट. हे डीप झालं. आता बोलताना मला एकदम वपूंचं एक वाक्य आठवलं. वपूंनी एका ठिकाणी असं म्हणलं होतं की वेळीच जर शिकवलं ना तर खूप फायदा होतो, नाहीतर काही वेळांनी पुढची पिढी स्पीड ब्रेकरला माउंटेन म्हणेल. वाव. म्हणजे वाक्य की आणि माउंटेन त्यांनी लिहिलंय, डोंगर पण नाही माउंटेन म्हणेल. हाही खूप मोठा वाटतो आपल्याला. कारण तुझे फ्रेम ऑफ रेफरन्सेसच कमी जास्त झालेले आहेत. छोट्याशा गोष्टीला बाऊ करणं हाही त्यांचा कदाचित मतितार्थ असू शकतो, पण हा आता तू म्हणतोस तसं की त्यावेळी काय शिकवलं जातं. आता तो अल्गोरिदम जो शब्द वापरला तो म्हणजे मी काय इनपुट देतोय आणि त्या इनपुटला धरून काय प्रोसेस केला जातो डेटा. आता जर मी इनपुटच 4 दिलं आणि तेवढंच दिलं तर तेवढ्या खाद्यावर ही डायजेस्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे, ते डायजेस्ट करूनच ते उत्पाद देतं आहे. मी जर खूप छान काहीतरी दिलं, तुझ्याकडे लहानपणी तुला खूप छान संस्कार झाले असतील, तुला खूप छान वाचायला मिळालं असेल, तर तुझं माइंड म्हणा किंवा तुझं एक्सपोजर खूप आपोआप तयार होतं. ही तसंच टेक्नॉलॉजी आहे. सो अल्गोरिदम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन तू इनपुट काय देतोयस, त्या इनपुटला डेटा प्रोसेस करून या मशीन्सवरनं जे काय आउटपुट मिळतं ते हे आहे.
म्हणजे इतिहासाच्या टप्प्यावर मानवाने एक हे लक्षात आलं की अरे बाबा रे, मी जेव्हा विचार करतो किंवा मी जेव्हा शिकतो तेव्हा असे असे इलेक्ट्रिकल सिग्नल्स जातात आणि अशा अशा पद्धतीने ज्याला मेंदू रिवायर होतो असं आपण म्हणतो, म्हणजे मेंदू शिकायला लागतो. मग आपण याच्यात की काय मेंदू प्रगल्भ झाला, केमिकल लोचा झाला वगैरे वगैरे जे काय आपण शब्द ऐकले, हे जेव्हा आपल्याला कळलं की बाबा रे हे असं असं माणूस शिकतो, ते जे आपल्या आतमध्ये जे निसर्गाने दिलेलं तंत्रज्ञान आहे ते आपण आपल्या शरीराच्या बाहेर पुन्हा एकदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यातून मशीन जेव्हा आपण एकत्र केली तेव्हा AI निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो का? बघा, आहे माझा इथे बसण्याचा फायदा आहे इथं, एवढंच मला सांगायचं आहे यातून. आणि दुसरा एक आता तू म्हणतोस तो, आणि सगळ्यांनाही सांगायला मला नक्कीच लागेल की उद्याच्या काळात कदाचित AI बेस्ड अँकर जरी आला तरी सुरतला तो रिप्लेस करणार नाही, कारण त्याच्याकडची जी स्पॉन्टॅनिटी आहे, त्याच्याकडचा जो नॅचरल इंटेलिजन्स आहे, हे कुठेही रिप्लेस होणार नाही. त्यामुळे तुझी खूप गरज आहे. थँक्यू. नाही, या प्रश्नाकडे मी येणारच होतो की सामान्य माणसं आणि आजकाल मोठमोठे ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस किंवा मोठमोठे पॉलिटिशियन्स हे सुद्धा या AI किंवा AIने जे एक डीप फेक नावाची गोष्ट काढली याच्या जाळ्यातून कचाट्यातून सुटले नाही. आता परत म्हणजे लोकांचे खोटे व्हिडिओज आलेत वगैरेपासून आत्ताच एक कॉन्ट्रोवर्सी झाली की एक खूप मोठे नट ज्यांनी एक फिल्म केली आणि ते म्हणाले की ही फिल्म मी केली याबद्दल नाव आय डोंट अग्री विथ द फिल्म. तर तो फिल्मचा डिरेक्टर म्हणाला की मी तुम्हाला AIने रिप्लेस करेन. तर आपल्या सामान्य लोकांनी आणि सामान्य का असामान्य लोकांनी सुद्धा या AIकडे आता कसं बघायला पाहिजे? ओके, आता गमत बघूयात. मी दोन्ही म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूनी इम्पॅक्ट्स म्हणून बघूयात. आधी थोडंसं निगेटिव्ह बघूयात, म्हणजे कारण ते जास्त मजेशीर आहे, लक्षात राहण्यासारखं आहे. तू म्हणत होतास कशा प्रकारे या जाळ्यात अडकलं जातं. मी थोडंसं धाडस करोस अजून एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो की AIमुळे गंडवलं पण जातं माणसांना. राईट. तर तसं म्हणूयात. आता 3 उदाहरणं घेतो, म्हणजे वाचून बरीच आहेत. एक म्हणजे आता सध्या ऑनलाईन गेमिंग, बेटिंग याचं एक दणदणीत गोष्टी. आता IPLचा तर म्हणजे दणदणीत सीझन चालला आहे. जवळपास एक 15-16 कोटी भारतीय याच्यावर आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये मागे बॅकएंडला AI आणि ही टेक्नॉलॉजी इतक्या प्रमाणात आहे की तुला त्याचं व्यसनाधीन करण्यासाठी याचा वापर केला जातो. साधं अशा पद्धतीने या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याला मॅनेजमेंटच्या भाषेत आम्ही कस्टमर लाईफ सायकल म्हणतो, की तुझी या ॲप्सवरची लाईफ टाईम व्हॅल्यू किती असेल. म्हणजे समजा सुरत जर आज एक ॲप डाउनलोड करून वापरायला लागतो, देव करू तू करणार नाहीस, पण समजा जर तू करायला लागलास या कुठलाही, मग ते काय पत्त्यांचे खेळ असू देत किंवा बेटिंगचे असू देत, तर तू किती वेळ या गेमवर ॲक्टिव्ह आहेस, तू किती दात ओपन करतोयस आणि या सगळ्यामुळे तू किती दिवस या प्लॅटफॉर्मवर असशील ह्याचं प्रेडिक्शन्स AIमुळेच केले जातं आणि तू किती पैसे या ॲपवर खर्च करू शकतोस ह्याचाही एक अंदाज येतो. पण अर्थात तू इथे गुगल किंवा फेसबुक किंवा मेटाच्या वेगवेगळ्या करतो, पण मग त्यांना आपल्याकडे किती स्पेंडिंग कपॅसिटी आहे माहीत असतं. तू लॉग इनच करताना तूच ती परमिशन दिलेली आहेस, कारण तू इधर जीमेलनी लॉग इन केलं आहेस किंवा मेटानी लॉग इन केलं आहेस आणि तू अर्थातच तुझं UPI त्याला कनेक्ट केलं आहेस. त्यामुळे परमिशन तूच दिली आहेस, असं नाही आहे. आता ते देऊन ज्या काही प्रमाणात आणि ज्या काही वेगाने हा ॲनालिसिस केला जातो त्यात चटकन कळेल की अरे हा व्यक्ती कदाचित 3 आठवडे हे ॲप वापरेल आणि फार 15,000 रुपये हा या ॲपवर खर्च करू शकतो. आता त्या 15,000चे 16,000 कसे करायचे हे या ॲपमधले AIनी तुला गोष्टी घडवल्या जातात. मग पहिल्यांदा तुला त्याचं व्यसन लागण्यासाठी पहिले 2-3 खेळ तू जिंकतोस किंवा त्याच्यासाठी तुला पहिल्या 2-3 खेळांसाठीचे पैसे ते ॲपच देतं. बरोबर, ते सांगतातच की हे काय पॉईंट्स घ्या आणि राईट. मग ह्याच्यात मग अशा पद्धतीने ज्याला गॅम्बलिंगमध्ये हाऊस एज असा एक शब्द वापरला जातो की कोणीही जिंको किंवा कोणीही हारो, तो गेम जो ऑर्गनाईज करतो त्याला हाऊस म्हणलं जातं, त्याला प्रॉफिट होईल, त्याला एज मिळेल, अशासाठीच्या गोष्टी या ॲप्समध्ये आहेत. मग तू समजा 5 वेळा तू जर एखादा गेम खेळलास आणि तू दरवेळी 200-200 रुपये लावतोयस, तर तू हारलास तर तुझे 0 होतात आणि तुझं जिंकलास तर लेट्स से प्रोबॅबिलिटी वाईज 200चे फारसे फार 300 होऊ शकतात. आता या 5 वेळा खेळल्यातनं समजा तू 3 वेळा जरी जिंकलास तर तुला मिळणार आहेत पैसे किती, तर 900. 300 × 3 900. पण तुझे गेलेत किती, तर 200 × 5 1000. तुझा नेट 100 रुपये लॉस आहे. पण ते लक्षात येत नाही येत, कारण तुला अशा पद्धतीने ते गेम्स केलेत. त्याचे इव्हन UI असा असतो की ते डोक्यावर पडणारे पैसे, मग ते सोन्याचं मुकुट आणि ह्या सगळ्याचा UI इतका आहे
की तू आपोआप असं वाटतं UI म्हणजे अरे युजर इंटरफेस. ॲब्सोल्युटली थँक्यू. आणि माहितीच आहे आय एम तुला. हँडी. तर हे इतक्या म्हणजे प्रमाणात त्यांना इझिली दाखवलं जातं आणि तुला वाटायला लागतं अरे बापरे मला सगळंच येतं. मग जेव्हा तुला त्याचं तू सारखं ते करायला लागतोस तेव्हा खरी त्यातली गंमत येते की तुला आपोआप पत्ते अवघड यायला लागतात. मग तुला वाटतं अरे माझं नशीब खराब आहे. मग तुला वाटतं की अरे लागोपाठ 3 गेम मी हरलो आणि जेव्हा त्या प्रेडिक्टिव्ह अल्गोरिदमला कळतं की आता हा पुढचा गेम खेळणार नाही तेव्हा तू बचकन जिंकतोस. हे बऱ्याचदा बऱ्याच जणांना असं वाटतं की हे सहज घडतं, याच्यात रँडमनेस आहे. वाव. So असं नाही आहे. हे सगळे AI म्हणजे घेतलेली गोष्ट आहे. इंटेलिजन्स बरोबर जी मनुष्य प्रवृत्ती आहे की आपला फायदा बघण्यासाठी आपण समोरच्याला मॅनिप्युलेट करू शकतो, ते ऑलरेडी त्या ह्याच्यात आलेलं आहे कदाचित माणसापेक्षा खूप फास्ट. अधिक. आता ही एक झाली बाजू, त्याच्यातले बरेच उदाहरण आहेत. नाही पण हे सांगितलंच आहे, थँक्यू. कारण मला असं वाटतं की आत्ता आपण बघतोय की खूप तरुण मुलं आणि मध्यमवयीन म्हणजे फॅमिली मॅन ज्याला आपण म्हणतो, फॅमिली पीपल ऑल्सो, ज्येष्ठ लोक सुद्धा, गृहिणी त्यांचं काम घरातलं झाल्यानंतर फोनवर असताना या सगळ्या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकत आहेत. आणि भाडीपं विषय भाडीपं बघणारे सुद्धा खूप तरुण लोक आहेत. सो तुमचे कुठले मित्र असतील, तुम्ही स्वतः या सगळ्यात जात असाल तर तुम्ही जा किंवा नाही जाऊ असं मी काही तुम्हाला सांगणारा कोणी नाही आहे. पण लक्षात घ्या की तिकडे बसलेला जो एक मशीन नावाची गोष्ट आहे त्याला भावना नाही आहेत. तो तुमच्या पर्सनल आयुष्यात त्याचे काय परिणाम होत आहेत हे बघत नाही आहे. तो फक्त त्याच्या आर्थिक फायद्याचा, आर्थिक नफ्याचा विचार करतोय. सो हे भान ठेवून तुम्ही जे करताय ते करताय. म्हणजे ह्याच्यावरनं एक मी बऱ्याचदा सांगतो, म्हणजे जो पुढचा होता दुष्परिणाम किंवा ह्याच्यातला की ज्याला सबकॉन्शियस ॲडव्हर्टायझिंग नावाचा आता प्रकार सुरू झाला आहे. की म्हणजे ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये जवळपास 12-1 वर्ष आहे, म्हणून मी तुला सहज सांगू शकतो विश्वासाने की सगळ्यात बेस्ट फॉर्म ऑफ ॲडव्हर्टायझिंग हा आहे जेव्हा तुला कळतच नाही की जाहिरात झाली आहे. आणि ती AI मुळे व्हायला लागली आहे. म्हणजे फॉर इन्स्टन्स रेकमेंडेशन्स जे आपल्याला येतात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. अरे म्हणजे एक साधं उदाहरण घेतो. एका खूप प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मवरचा डेटा त्यांनी जेव्हा अनालाइज केला तेव्हा त्यांना जाणवलं की ह्या प्लॅटफॉर्मवरती काय बघायचं हेच लोकांना कळत नाही, म्हणून त्यांनी सरप्राईज मी असा एक फीचर आणलं. हो बरोबर. आणि ते क्लिक केल्यावर करणारी लोक इतकी वाढली की ते प्लॅटफॉर्म ठरवतं की आता काय बघा. आपल्या यूट्यूबवर पण कांट डिसाईड व्हॉट टू वॉच असं आलंय का डिस्कवर म्हणून आलंय की ते दाबून लोक ते वापरत बसतात. आता इथपर्यंत ठीक आहे, पण उद्या चॅटिंगवर हे आलं तर, डेटिंग ॲप्सवर हे आलं तर, मॅट्रिमोनियल साईट्सवर हे आलं तर. अजून एक सध्या आपल्याकडे येडं बनवलं जाते, तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही. दॅट्स द बेस्ट. त्यासाठी एक खूप छान शब्द वापरला जातो ज्याला म्हणतात एथिकल ब्लफिंग. पण ते एथिकल आहे हे त्यांनीच ठरवलंय, त्यामुळे काय जो जिंकतो तो इतिहास लिहितो ना. तसं तर जसं हे जाहिरात कंपन्या किंवा व्यवसाय हे सगळं वापरून घेतात AI, जगभरात गव्हर्नमेंट सुद्धा वापरून घेत आहेत का? रूल करणारे लोक वापरून घेत आहेत का? किंवा न रूल करणारे सुद्धा वापरून घेत असतील, कारण त्यांना सत्य द्यायचं असतंय. बरोबर. कसं वापरून घेत आहेत, काय? आता साधी गोष्ट, परत शेवटी इलेक्शन कॅम्पेन ही पण एक जाहिरात आहे, फक्त आपल्याला मान्य करायला लागेल पहिल्यांदा. हे जर मान्य केलं तर ह्याच्यात आता साधी गोष्ट आहे, मी म्हणजे मार्केटिंगमधलं एक उदाहरण किंवा एक प्रिन्सिपल सांगतो. मला जर आधी पेन विकायचं असेल काही काळापूर्वी कुणाला, तर मला समजा आपण धरूयात रमेशला मला पेन विकायचं आहे, तर मला पेन उत्तम माहिती असणं गरज होती काही वर्षापूर्वीची. आता जर मला रमेशला पेन विकायचं आहे आज, तर पेनबद्दल सोडून दे, मला रमेश माहिती पाहिजे. तर मार्केटिंग इज नो लॉंगर अबाउट द प्रॉडक्ट्स यू सेल बट द स्टोरीज यू टेल. हा फरक झाला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ऑडियन्ससाठीचा विविध आणि वैयक्तिक कंटेंट क्रिएट करणारी टेक्नॉलॉजी म्हणून देखील AI कडे बघितलं जातं. म्हणजे आजकाल फेसबुक म्हणा किंवा मेटाच्या प्लॅटफॉर्म्सवरच्या ॲड्स म्हणा किंवा इवन गुगलवरच्या ॲड्स म्हणा, मला पर्सनलाइज म्हणजे किती, तर मला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी करता येते आता ॲड, जी आधी ग्रुप ऑफ पीपलसाठी वेगळी करता यायची. म्हणजे 18 ते 24 पुस्तकं वाचायला आवडणारी पुण्यातली मुलं यांच्यासाठीची एक ॲड, इथपर्यंत न जाता त्या 18 ते 24 मधली सदाशिवपेठेत राहणारी, अमुक सोसायटीत राहणारी, या शाळेत शिकलेली, अशा 92 फिल्टर्स मला आता वापरता येतात AI मुळे, 1-2 नाही. आणि तितकं त्यामुळे मी पर्सनलाइज होऊ शकतो. आणि हे करायला लागणारा वेळ हा 3 ते 4 सेकंद आहे, जास्त नाही. वेबसाईट्स किंवा ही सगळी कॅम्पेन्स ही आता जवळपास क्षणार्धात पण तयार होतात आणि ती पोचवली जाऊ शकतात, इतका याचा स्पीड झालेला आहे.
निवडणुकांमध्ये आता तुझं लिनिएज काय आहे, तुझं लाइकिंग काय आहे, तू कुठल्या पक्षाकडे किंवा तुझा कल आहे, विचारसरणीकडे तुझा कल आहे, त्यावरून तुझ्या नकळत तुला कंटेंट दिसायला लागू शकतो तुझ्या सोशल मीडियावर. म्हणजे अमुक एका रंगाच्याच सगळ्या पोस्ट तुला दिसत आहेत. माझं होतं तसं, मी सांगणार नाही कुठल्या विचारसरणीचं, पण माझं होतं तसं. आता तू म्हणलास म्हणून आत्ता इथे एक मी टूल आहे, त्याचं नाव मुद्दामून सांगत नाही. मायकल कोझिन्स्की नावाचा एका माणसानी 4.5 वर्षापूर्वी ह्या टेक्नॉलॉजीवरती एक रिसर्च पेपर लिहिला, ज्याच्या अनुषंगाने तुझी सोशल मीडिया प्रोफाईल बघून, म्हणजे त्याचा ॲनालिसिस करून आणि तुझा DP बघून जवळपास 93 ते 97% या रेंजमधल्या प्रोबॅबिलिटीमध्ये ते प्लॅटफॉर्म सांगू शकतं की तू कुठल्या पक्षाला सपोर्ट करतोस. जस्ट लुकिंग ॲट दॅट. जस्ट 2 थिंग्स. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या पॉलिटिक्समध्ये ते थोडंसं अवघड जाईल, कारण ते कोणाचं काय सरमिसळ झालेली आहे आणि AI अजून तितकं पॉप्युलर म्हणूयात किंवा तिथपर्यंत नाही पोचलं. AI इज नॉट प्रूव्हिंग टू बी दॅट इंटेलिजंट हिअर. किंवा असं म्हणूयात की महाराष्ट्रातले पॉलिटिशियन्स AI पेक्षा पुढे आहेत असं म्हणूयात. पण वेगवेगळी उदाहरणं द्यायची झाली तर इंडोनेशियामधलं मी एक उदाहरण सांगतो आत्ता. इंडोनेशियामधले जे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते त्यांनी AIचा वापर करून तिथल्या वेगवेगळ्या डेमोग्राफिक्समधल्या लोकांसाठी पर्सनलाइज मेसेजेस त्यांच्या अवतारनी क्रिएट केले आणि ते दिसले. बांगलादेशमध्ये आत्ता एक 2 महिन्यापूर्वी तिथली निवडणूक झाली आणि आधीचाच पक्ष पुन्हा तिथे आला. विरोधी पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराच्या अगेन्स्ट डीप फेक वापरून किंवा फेक न्यूज क्रिएट करून त्या पॉप्युलर करण्यात आल्या होत्या प्रत्येक उमेदवाराच्या अगेन्स्ट. वाव. मी पाकिस्तानातलं उदाहरण देतो. इम्रान खान आत्ता जेलमध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांचा वकील त्यांना भेटायला जात असे, तो त्याच्याकडनं काही मुद्दे लिहून घेत असे. बाहेर येऊन इम्रान खान यांच्या 3D अवतारचा डीपफेक व्हिडिओ बनवून तो लोकांपर्यंत पोचवला जात होता आणि असं वाटत होतं लोकांना की हा माणूस किती कष्ट करतोय आणि आपल्यापर्यंत पोचतोय. बापरे. मी मुद्दामून जाणीवपूर्वक कुठल्याही प्रगत देशाचं उदाहरण आत्ता देत नाही, कारण इथे जर हे घडतंय तर बाकीच्या ठिकाणी काय काय घडतं याच्याबद्दल बोलायलाच नको. आपल्याकडे सध्या आपल्याला असं दिसलं की काही मृत नेते हे पुन्हा त्यांचे व्हिज्युअल्स येऊन त्यांच्यावर येत आहे. म्हणजे आज आपल्याला जर एखादा खूप तुमचा जवळचा मृत नेता, जवळचा म्हणजे मी अतिशय प्रेमाने सांगतोय, आदराने अर्थात, की तो तुमच्यासमोर प्रगट झाला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की अमुक एका पक्षाला वोट द्या, तर अर्थात माझं लिनिएज बदलू शकतं किंवा मला वेगळं काही वाटू शकतं. आपल्याकडे अशी ही गोष्ट झाली, उलट येऊ शकतं. तुम्ही इतिहास पुन्हा नव्याने लिहू शकता. तुम्ही एखाद्या जुन्या व्यक्तीला जे आदराचं स्थान आहे समाजात, राजकारणात, त्याला बदनाम करू शकता वगैरे वगैरे. आपल्याकडे 2 दिवसापूर्वी आता जे पहिलं इलेक्शन राऊंड ऑफ पहिले इलेक्शन झाले त्यातले हिंदीतले सुपरस्टार्स दोघांचे असे व्हिडिओज डीपफेक झाले निवडणुकीच्या अगदी 1 दिवस आधी. आता गंमत इथे काय आहे ना, की हे जे घडतंय हे आधीपासूनच करून ठेवलेलं आहे, पण ते अशा वेळी बाहेर येतं की सामान्य माणसाला की हे खोटं आहे हे कळेपर्यंत त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. आणि दुर्दैवाने आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी तपासायला ज्या काही लॅब्स आहेत त्या तितक्या प्रगत अनफॉर्च्युनेटली नाही आहेत की ह्या ॲट सोर्सच थांबू शकतील. हे आल्यानंतर रिपोर्ट करा, मग त्याच्या तपासणी करा, मग त्या दोन्ही सुपरस्टार्सला पब्लिक स्टेटमेंट करायला लागली की हे आहेत. मग अशी आपण बेटिंग आणि ह्यामध्ये बोलत होतो, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलींचे व्हिडिओज व्हायरल झाले होते की ज्याच्यात सचिन म्हणाले होते की माझ्या मुलीनी खेळली आणि तिला दिवसाला मिळाले. विराट कोहली स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये हे बोलतो, असे डीपफेक व्हिडिओज गेले होते. त्याची बिलिव्हेबिलिटी आहे ना ती इतकी आता मोठी झालेली आहे आणि इतकी खरी वाटायला लागली आहे की कुठलाही सामान्य ऑडियन्सला सहज वाटू शकतं की अरे हा माणूस म्हणला म्हणजे हे होणारच, हे तर खरंच आहे. बरोबर. ते खोटं आहे हे सांगायला, प्रूफ करायला लागणारा वेळ खूप मोठा आहे आणि हे सगळे दुष्परिणाम त्याचे फायदे त्या पक्षाने विचारसरणीने उचललेले असतात. काय झालं आणि याच्यातनं की ते कुतूहल किंवा तुझा कुतूहल कारखाना आहे म्हणून मला तो शब्द आठवला आता, की ते कुतूहल किंवा ती जिज्ञासाच आता कदाचित मेली आहे की काय याची मला थोडीशी भीती वाटते. म्हणजे AIच्यामुळे झालेल्या दुष्परिणाममध्ये मला हा खूप मोठा वाटतोय की आपण सहज गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागलो आणि जे खूप घातक आहे. आम्ही या गप्पा मारायला खूप मजा येते. AI बद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत, गप्पांमध्ये अजून डीप जाणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेतो. हा कार्यक्रम भाडीप विषय खोलला करणं ज्यांच्यामुळे शक्य झालं आहे त्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्ट या स्कूलविषयी एक छोटीशी चित्रफीत आहे, ती बघूया.
ब्रेकनंतर सोपं करून सांगतो विथ सुव्रतमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मला एक तुला विचारायचं आहे की याचे फक्त असे निगेटिव्हच इम्पॅक्ट आहेत का, तर पॉझिटिव्ह काय खूप. आहेत? पॉझिटिव्ह पण खूप आहेत. पॉझिटिव्ह साधी गोष्ट बघ की आता आपण इंडस्ट्री म्हणूयात किंवा कुठलीही कंपनी म्हणूयात किंवा कुठलीही ऑर्गनायझेशन म्हणूयात. मला प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्स करायची आहे, क्वालिटी एन्हान्स करायची आहे, तर जी कामं माणूस करताना चुका होऊ शकतात किंवा माणसाला ती करायला खूप अवघड आहेत, तिथे ही टेक्नॉलॉजीचा सदुपयोग खूप दिसतो आपल्याला. रोबॉटिक ऑटोमेशन नावाची एक टेक्नॉलॉजी आपल्याला दिसते, ज्या रिडंडंट गोष्टी आहेत. म्हणजे साधी गोष्ट की तुला वाढदिवसाला तुझ्या 100 जणांनी, बाय द वे कालच होता त्यामुळे तुला सगळ्यांतर्फे हॅपी बर्थडे बिलेटेड, तुला काल हजारो लोकांचे ईमेल्स आले असतील किंवा मेसेजेस आले असतील आणि कदाचित 2 मिनटं मी तुझं सुख छिनावून घेतोय, कदाचित तुला असं वाटलं असेल की कोणीतरी तिथे बसून माणसांनी पाठवलेत, पण त्या तसं नसून त्या कंपन्यांमधल्या बॉट्सनी हे ईमेल्स किंवा मेसेजेस तुला पाठवलेत. बरोबर. आता हे जे रिडंडंट काम आहे, 2 मिनटं आपण म्हणूयात की तेच काम आहे, हे करायला तर माणसाची गरज नाही, तिथे ऑटोमेशन येऊ शकतं. किंवा असे काही ज्याला आपण एकजिन्नसी किंवा क्लेरिकल कामं आहेत, ही सगळी आजकाल शिफ्ट होऊ शकतात AI वरती आणि बरीच झालेली आहेत. म्हणजे मी जवळपास शेअर मार्केटपासून ते अगदी स्वयंपाकघरापर्यंत आणि ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगपासून ते अगदी ऑनलाईन गेम्स डेव्हलपमेंटपर्यंत अशा कुठल्याही क्षेत्रात AI टूल्स आता खूप प्रगल्भ व्हायला लागलेली आहेत. आणि ती आता मुळात काम काय करू पाहतात की जी कामं माणूस करायला कदाचित ह्युमन एरर्समुळे चुकू शकेल, रिपिटेटिव्ह आहेत आणि जी अल्गोरिदमला सहज जमू शकतात, ती तिथे जर गेली तर माझं उत्पादन वाढू शकतं, क्वालिटी वाढू शकते, रिवर्क कमी होऊ शकतं, असे त्याचे सदुपयोग पण आहेत. त्यामुळे असं नाही आहे की वाईटच भाग आहे. अभ्यास करण्याच्या पद्धती आता खूप बदलत चालल्यात. म्हणजे तू आणि मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा स्मरणशक्ती ह्या एकाच प्लॅटफॉर्मवर तुला आणि मला तोललं गेलं. बरोबर. आता 27चा पाढा नाही माहिती तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, काहीच फरक पडत नाही. बरोबर. मग ॲप्लिकेशन ओरिएंटेड जर आता शिक्षण झालं तर ते शिकवणारे शिक्षक पण पाहिजेत. मग ती टेक्नॉलॉजी आली, मग त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा वापर करून मी शिकतोय का, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या प्रत्येक ठिकाणी AIचे चांगले उपयोग होतानाही आपल्याला दिसतात. बरोबर. आणि या म्हणजे काळजी करायला पाहिजे, यामुळे नोकऱ्या जातील. म्हणजे ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंट हा मोठा प्रश्न आहे आपल्या देशात. तर ऑनेस्टली सेईंग मला तो थोडासा मोठा बागुलबुवा वाटतो. ओके. कारण म्हणजे AI मुळे नोकऱ्या जातील हा प्रश्न. कारण ह्याचं एक कारण झालं तर स्थित्यंतरं ही खूप आधीपासून आपल्या आयुष्यात घडतातच आहेत. म्हणजे कॉम्प्युटर्स आले, संगणीकरण झालं, आपल्याकडे इंटरनेट आलं, तेव्हाही आरडाओरडा होताच. मी एक उदाहरण साधं देतो की फोर्ड मोटर्सने जेव्हा पहिली कार लॉन्च केली त्याच्या आधी आपल्याकडे बैलगाडी आणि घोडागाडी होते. बरोबर. त्याचे जे ड्रायव्हर्स होते त्यांचं काम काय होतं, मालकाला पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत घेऊन जाणं, रस्त्यातले खड्डे चुकवणं. कार जेव्हा आल्या तेव्हा जॉब रोल तोच राहिला. बरोबर. फक्त इथे घोडा हाकायचा होता, बैलगाडी हाकायची होती, इथे कार हाकायची. पण जी लोक त्यावेळी घोडागाडी आणि बैलगाडीपासून कार चालवायला शिकले ते काळाच्या ओघात तरले. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांचा जॉब सिक्युरिटी होती, त्यांना पॅकेज जास्त मिळालं, काम तेच होतं, आजही तेच होतं. AI आल्यामुळे मी कालपर्यंत समजा जर एक्सेल वापरत असेल तर आज नवीन सॉफ्टवेअर वापरायचं आहे.
हे आपण आता एडिटिंगसाठी आता बोलतोय, तर हे एडिटिंग करायला तुम्ही कदाचित काय FCP वापरत असाल किंवा अजून 4 गोष्टी आता फक्त नवीन प्लॅटफॉर्म आला आहे, वापरायचं का नाही तुझ्या हातात आहे. असं काही त्यांनी काही कंपल्शन थोडीच केलं. आजही घोडागाडी तू चालूच शकतो ना, तुला काही कंपल्शन थोडीच आहे. बरोबर. पण तुला जेव्हा कळालं की अच्छा ह्यांनी वेग सोपा होईल, ह्यांनी माझं आयुष्य सोपं होईल, ह्यांनी मला बसायला कम्फर्ट आहे, म्हणून तू घोडागाडीवरनं कारला गेलास. तसंच AI मुळे तेच होणार आहे. आधीच्या गोष्टींपेक्षा हे का सुकर आहे, हे का सोपं आहे, हे का वापरायला सहज साधं आहे, हे जसं लोकांना पटायला लागेल तेव्हा लोक ते वापरायला लागतील. आणि त्यामुळे तुमची स्पर्धा म्हणजे कुठल्याही व्यक्तीची स्पर्धा ही AI या तंत्रज्ञानाची अजिबातच नाही आहे. त्यामुळे ते थोडंसं आपण डोक्यातनं काढून टाकू. तुमची स्पर्धा AI येणाऱ्या तुमच्या क्षेत्रातल्या एका व्यक्तीशी आहे. ओके. हा फरक खूप मोठा आहे. म्हणजे एक आकडाच फक्त सांगितला तर मजा येईल बघ. मी डिजिटल मार्केटिंगमध्ये आत्ता एक माझ्या काही इंटर्न्स बरोबर एक सर्वे केला आणि त्यांना मी म्हटलं की फ्रेशर डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातली एखाद्या व्यक्तीला काय जॉब रोल असतो, जॉब डिस्क्रिप्शन काय असतं आणि त्याचं CTC काय असतं, असं त्यांना मी पॉप्युलर सगळ्या कॉस्ट टू कंपनी पॅकेज किती त्यांना मिळतं आणि काय कामं त्यांना करायला लागतात असं म्हटलं की Naukri.com किंवा अशा सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही चेक करा. आणि त्यांनाच मी सांगितलं की असा एक रिसर्च करा की AI बेस्ड डिजिटल मार्केटिंग येणाऱ्या माणसांचं काय. आणि काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये मी शिकवतो, तिथल्या काही मुलांनी हा अभ्यास केल्यावर त्यांनी मला एक रिपोर्ट सादर केला की ज्यात जवळपास 65% या दोघांचंही काम सेम आहे, सिमिलर नाही, सेम आहे, एक्झॅक्ट सेम. पण AI बेस्ड डिजिटल मार्केटिंग जो म्हणवतो किंवा जो जॉब रोल आहे याला मिळणारा पॅकेज जवळपास 2.1 पट म्हणजे 2.2 एक्झॅक्टली पट जास्त, टक्के नाही, आपण दुप्पट म्हणूयात, जास्त आहे. का तर त्याला फक्त ती AIची शेपूट जोडली म्हणून. आता मग मी म्हणतो की मग प्रत्येक क्षेत्रात म्हणजे HR आहे, बँकिंग आहे, अकाउंट्स, या प्रत्येक क्षेत्रात AIनी मदत होतीच आहे. मग या क्षेत्रात जी लोक आहेत त्यांनी जर हे शिकलं तर वावगं काय, तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. एक दुसरं उदाहरण ह्याच्यातच द्यायचं झालं तर आता एक 7-8-10 वर्षापूर्वी जर कोणी म्हणालं असतं, जेव्हा म्हणतं कोणी की मला मायक्रोसॉफ्ट एक्सेल येतं, तर त्याच्याकडे फार आदराने बघितलं जायचं, त्याच्याकडे अरे वा हा म्हणजे गोल्ड माईन आहे असं होतं. आज जेव्हा कोणीतरी मला सांगतं की मला एक्सेल येतं तर मी सरळ म्हणतो नसेल येत तर सांग मित्रा. म्हणजे हे कॉमन सेन्स आहे, तुला येत नसेल तर सांग. AI हे लिहिता वाचता येतं जसं आपण 200 वर्षापूर्वी म्हणायचो तसंच आता आहे. आता हेच नजीकच्या काळात हे AI बद्दल येईल. अच्छा मला AI टूल्स येतात हे आज जे मी मिरवतोय हे 2-3 वर्षात इतकं कॉमन होणार आहे की प्रत्येक जण म्हणणार आहे की मला AI टूल्स येतं. त्यामुळे माझ्या CVवर जर समजा मी आत्ता खूप ठळकपणे सांगत असेल की अरे मी AI करतो, हे करतो, ते करतो, ते 2 वर्षांनी इतक्या जवळ मी म्हणतोय असं होणार आहे की अच्छा ठीक आहे मग नवीन काय. असं ते इतक्या लवकर त्याचा वेग वाढतोय. मला असं वाटतं की AI काय काय करू शकतं याविषयी आपण खूप बोललो. मला तुला विचारायचं AI काय करू शकत नाही. वा, मनापासून पहिल्यांदा ही कबुली देतो की आजवर मला हा प्रश्न एकदाही विचारला नाही. त्यामुळे खरंच तुझं कौतुक. 3-4 गोष्टी फक्त आपण जरा समजून घेतल्या की काय घडू शकतं आणि काय घडू शकणार नाही. आणि हे आज म्हणजे आज आपण ज्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय आत्ता या क्षणी काय घडू शकणार नाही. कारण या तंत्रज्ञानाचा वेग इतका वाढतोय की कदाचित मी इथून माझ्या ऑफिसमध्ये जाईपर्यंत काही गोष्टी घडलेल्याही असतील. थोडासा फिलॉसॉफिकल होईल हा उत्तर कदाचित. माणूस जर आपण समजून घेतला, माणूस ॲज अ व्यक्ती किंवा मशीन म्हणून जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर माणूस हा खूप इरॅशनल आहे. आपण कधी काय करू ह्याचा नेम नाही. बरोबर. त्यामुळे म्हणजे आज एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला माझं मत विचारलं तर ते एक असेल. काही काळाने तू मला त्याच टॉपिकवरचं माझं मत विचारलं तर ते कदाचित वेगळं असेल. आणि दोन्ही कशी बरोबर हे मी अतिशय निर्धाराने आणि छातीठोकपणे प्रूव्ह पण करू शकेन. हे जे अवघड आहे हे समजणं आणि हे मिमिक करणं हे कुठल्याही मशीनला अवघड आहे. त्यामुळे ही इरॅशनॅलिटी, आणि मी आनंदाने तो शब्द वापरतो की ती इरॅशनॅलिटी जोपर्यंत टिकू नये आणि ह्यातूनच आलेली स्पॉन्टॅनिटी, ह्यातूनच आलेली एका अर्थी क्रिएटिव्हिटी, ही जोवर टिकलेलं आहे तोवर जे बऱ्याचदा म्हणलं जातं ना की आता उद्याच्या काळात मशीन्स विल टेक ओव्हर ह्युमन्स, हे नाही होऊ शकणार. ते आपलं माणूसपण, कुतूहल किंवा आपल्यातलं एक लहान मूल, हे सगळं जोपर्यंत जिवंत ठेवल्यासारखं आहे तिथे अवघड आहे होणं. जोपर्यंत तुझ्या आयुष्यातल्या ज्या रुटीन म्हणजे टिपिकल गोष्टी आहेत ह्या कदाचित तू आउटसोर्स करशील या मशीन्सला, असंही म्हणायला हरकत नाही.
दुसरी बाजू, उद्या हे नाही होऊ शकत की जसा मला मोबाईलचा अलार्म वाजतो तसं उद्या मी उठलो आणि मला AI म्हणलं की हे बघ मला काहीतरी सुचलं. हे नाही घडू शकणार. मला त्याला सांगावंच लागेल, मला त्याला विचारावंच लागेल आणि मी आजवर डेटा त्याला प्रोव्हाइड केला आहे त्यावरच काम करून तो मला काहीतरी देणार आहे. त्यामुळे संपूर्णतः एखादी क्रिएशन हे AIनी घडलं ही गोष्ट होऊ शकत नाही. म्हणजे थेरॉटिकली काही गोष्टी याबाबत काही जणांचं विरोधी मत असेल, पण प्रॅक्टिकली विचार केला तर 100% AI क्रिएटेड असं काही असू शकत नाही. त्याला काहीतरी ह्युमन्स लागतात आणि म्हणून आता आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स जे होतात तसं I5 चालू आहे. इंडस्ट्रीचे पहिले 4 झाले तर या 5th रिव्होल्युशन जेव्हा इव्हॉल्युशन जे चाललं आहे यामध्ये कोबॉट ही कन्सेप्ट आहे की ह्युमन्स अँड बॉट्स वर्किंग टुगेदर. मग ChatGPT हे तसंच आहे ना, किंवा कुठलीही AI टूल्स ही तशीच आहेत की मी काहीतरी सांगतो आणि त्यावर ते काहीतरी काम करतं आणि ते एकत्र म्हणजे आमचं को क्रिएशन आहे. आणि म्हणून याला एक खूप छान शब्द आजकाल वापरला जातो, को पायलट्स, की मी ॲज अ ह्युमन म्हणून मेन पायलट आणि ही टूल्स मला सपोर्ट करतात. आता वेगवेगळी उदाहरण म्हणजे 2-3 फक्त मजेशीर उदाहरणं सांगतो, म्हणजे ह्याच्या लिमिटेशन्स बाबत मला अजून नीट सांगता येईल. भारतातलीच बँगलोर, मी स्टार्टअप इंडियाला मेंटर म्हणून काही ठिकाणी काम करतो, तर तिथे माझ्या अंडर असलेली एक मेंटी कंपनी बँगलोरमधली, काही 23-24 वर्षाचे हे 7-8 जण आहेत, यांनी मिळून सुरुवात केलेली ही कंपनी. त्यातल्या एका प्रमुखाचा मला एकदा फोन आला. तो म्हटला की मला रोजची ही रुटीन कामं आता करायला फार कंटाळा येतो स्टार्टअपमधली, मी तर बंद करतो कंपनी. मी म्हटलं अरे मित्रा शांत हो ना, किती दिवस झाले तू हे करतोस? तो म्हटलं 2 महिने. म्हटलं शांत हो. आणि काय कामं होती तर GST भरणं, लोकांच्या सुट्ट्या अप्रूव्ह करणं वगैरे वगैरे, म्हणजे जी एका अर्थी त्याला बोरिंग वाटणारी कामं. त्या मित्रांनी पुढे जाऊन मला सांगितलं की आता ना मी एक AI बेस्ड चॅटबॉट बनवतो जो ही सगळी गोष्टी करेल, आणि तो करतोय ते. फॅन्टास्टिक. माझा मुद्दा आहे की इथेही ही गरज त्याला भासली. आता जर मी जनरलाइज स्टेटमेंट जर करायला गेलो की ह्यांनी माणसं आळशी होत आहेत, तर त्याच्याकडे थोडीशी आपण म्हणजे काय म्हणूयात 19-20 सारखं आहे. ज्या माणसाला त्याची गरज भासते तो जर त्याचा वापर करत असेल तर त्याच्यासाठी त्याचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे. जनरलाइज करू नका. लिमिटेशन म्हणून काय आहे, त्यांनी जो काही किंवा कोणीही जे काही याला कस्टमाइज GPTs म्हणतात, माझ्यासाठी मी केलेलं कस्टम मेड GPT, ह्याला खाद्य म्हणून मी काय पुरवलं आहे, माझ्याकडे जे आहे ते बरोबर, तो त्याच विश्वात फिरत फिरत गोष्टी मला देणार आहे. तो त्याच्या पलीकडे जाऊन डेटा शोधणार नाही. आता दुसरं आलं की जे सगळ्यांसाठी अवेलेबल असलेले ओपन सोर्स, इथे काय आहे, इथे कोणी पण काही देईल, ऑथेंटिसिटीचं काय करणार. आणि या दोन्हीमध्ये काय झालं आहे, जी वापरकर्ते आहेत त्यांचं असं समज झालं की ह्याच्यावरनं जे येतं तेच फायनल. तर तसं नाही आहे. त्यावर तुम्हाला तुमचे म्हणून संस्कार करावे लागतील. त्याच्यातनं आज जे मितीला जे मिळतं आहे ते कदाचित फर्स्ट ड्राफ्ट म्हणून ॲक्सेप्टेबल आहे, पण त्याला तुमचे अपडेट्स करत करत मग ते तुमचं म्हणून म्हणता येईल ना. मग अगदी मी म्हटलं की एखाद्या टूलला मी म्हटलं की अरे या विषयावरचं प्रेझेंटेशन बनवून दे, तर ते कदाचित माझ्या ॲस्थेटिकल सेन्सपेक्षा खूप छान असेल, पण त्यातला कंटेंट हा त्यांनी नेटवरनं इकडून तिकडून आणलेला असेल. कदाचित त्यांनी मला हव्या असलेल्या टोनमध्ये लिहिलं असेल, ते ग्रॅमॅटिकली व्यवस्थित असेल, त्याच्यातले इंग्लिशचा वापर उत्तम असेल, पण मला म्हणून जे काही म्हणायचं आहे ते त्याच्यात असेलच ह्याची मला शाश्वती देता येत नाही. मग मला ते ॲड करत राहावं लागेल. स्पीड वाढेल का 200%, पण मी जर असं म्हटलं की ते 100% तेच करणार आहे तर असं होणार नाही. त्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. AI भावना करू शकतो, तेच म्हणणार होतो. इमोटिव्ह इंटेलिजन्स आपण जो म्हणूयात, किंवा ज्या आपल्या इमोटिव्ह गोष्टी आहेत, इमोशनल क्वोशंट जो आहे आपला, हेही खूप अवघड आहे. म्हणजे GPTला मी आज सांगितलं किंवा कुठल्याही टूल, मी ते काय मला पैसे देत नाही त्यांच्या टूलचं नाव घ्यायला, म्हणून सगळ्याच टूल्सबद्दल आपण बोलूया की कुठलंही हे जे जनरेटिव्ह प्लॅटफॉर्म्स आहेत, ह्या प्लॅटफॉर्म्सला मी आज म्हटलं की वांगी हा शब्द वापर आणि वांग्याच्या भरतावर कविता लिही, आणि त्यामध्ये मला असे 5 शब्द हवेत, तर ते चक्क एका पझल सोडवल्यासारखे शब्द वेल्ड करून कविता मांडतील. त्याच्यात कदाचित मीटर वगैरे सगळ्या गोष्टी असतीलच, पण आपसूक ती आली असेल का, आय डाऊट. त्याच्यात त्या भावना असतील का, तर शब्द नक्की असतील, भावना मला माहीत नाही.
मला एक 2 अतिशय म्हणजे कविता जवळचा विषय असल्याकारणाने मला शांता शेळकेंचं एक आत्ता वाक्य आठवलं. त्या म्हणाल्या होत्या की जेव्हा मला एखादी कविता सुचते ह्या प्रोसेसमध्ये, त्या कागदावर पेन ठेवेपर्यंत ती माझी असते, पेन ठेवल्यावर ती माझी राहत नाही. किंवा अरुणाताई ढेरे म्हणतात की ती कविता ही अक्षिणीसारखी असेल, कधी काय वागेल माहीत नाही. मला ही तंत्रज्ञानाचा तो वापर हा त्या पद्धतीने वाटतो. मी त्याला जे काही सांगेन तेवढ्यावरच जर ते समोर असेल सगळंच, तर मग हा प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम हा शब्द मी याच्यासाठी वापरतो की जो वापर करताय तो जर तितका प्रगल्भ नसेल, तर त्याला जर वाटलं की हेच म्हणजे 100% आहे, तर मगाशी जे मी म्हटलं स्पीड ब्रेकरला माउंटेन म्हणण्यासारखं, तो भाग तिथे होतो. मला दुर्दैव तिथे वाटतं. अजून एक पुढचा मुद्दा येऊ शकतो ए आयच्या बाबतीत, की त्याला कदाचित माणूस जेव्हा कळतो किंवा तो पर्सनलाइज जेव्हा करतो, तेव्हा तो खूप घाई करतो गोष्टी जनरलाइज करून त्याचे फोरकास्टिंग पॅरामीटर्स वापरण्याची. म्हणजे फॉर इन्स्टन्स, म्हणजे समजा तुझं जर एखादं ए आय टूल तुला हे करत असेल, तर समजा तू लागोपाठ तुझ्याही न कळत 2 मंगळवार पांढरा टी शर्ट घातलास, तो समजेल की तुझ्या वयाची सगळी लोक दर मंगळवारी पांढरे टी शर्ट घालतात. ही जी घाई आहे एखादी गोष्ट पटकन करण्यातली, ही जी घाई आहे की लवकर निर्णय घेण्याची, ही ए आयला थोडीशी घातक ठरू शकते. सॉरी, बिग फॅन्टास्टिक तू जे बोललास ते कला आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हा माझा व्यासंगाचा विषय असल्याने मी थोडंसं इथे बोलतो. मी सुरुवातीलाही एकदा याचा उल्लेख केला होता की आत्ता एका चित्रपटात एक खूप मोठे अभिनेते जे मला अगदी गुरुस्थानी आहेत, ते असं म्हणाले की मी हा चित्रपट केला याबद्दल रिग्रेट नाही आहे, पण आय डोंट रेझोनेट विथ द जे काही फिल्म म्हणते त्याविषयी. तर तो डिरेक्टर खूपच त्याचा अगदी म्हणजे इगो खूपच अगदी असा म्हणजे हातावरच असतो, तो लगेच ऑफेंड झाला, तो कशानेही ऑफेंड होतो. तर तो म्हणाला की मी तुम्हाला ए आयने रिप्लेस करेन, पण मला असं म्हणायचं आहे की थिंग्स ए आय कांट डू. तर त्यांना जर तुम्ही बघितलं, त्या नटाला तुम्ही ऑन स्टेज बघितलं, त्याचं एक नाटक फ्रिंज नावाचं सगळ्यात म्हणजे ज्याला थिएटरचा ऑस्कर मानला जातो, तिथे गेलं होतं आणि त्याच्यावर लंडनमध्ये, ब्रिटनमध्ये खूप मोठमोठी आर्टिकल्स लिहून आली होती. अँथनी हॉपकिन्सनी त्या नटाला म्हणजे माझ्या गुरूंना जेवायला बोलवलं होतं वगैरे वगैरे. तर मला अजूनही असं वाटतं तुम्ही हॉलोग्राम तयार करा किंवा तुम्ही या माणसाला कडून तिथे याच्यात रिप्लेस करा, पण तू म्हणालास तसं की ते जे एक कॉम्प्लेक्सिटी असते मनुष्य असण्याची आणि एरॅटिक, म्हणजे व्हॉट इज ॲक्टिंग इन द वे, इट इज रिॲक्शन. सो हाऊ एम आय गोइंग टू रिॲक्ट ऑन अ सर्टन पिरियड, सर्टन टाईम. AI कॅन ओनली प्रेडिक्ट इट, बट समटाईम्स मी स्वतः ॲक्टर आहे त्यामुळे मी सांगतो देर आर सो मेनी थिंग्स विच आर ॲब्सोल्युटली not predicted by my brain or the data I have received. Something else takes over, something else just presides me over. मग ते शांता शेळकेजींसारख्या महान कवयित्री जेव्हा लिहितात तेव्हा ते पेन कागदावर ठेवल्यावर समथिंग टेक्स ओव्हर आणि त्यांच्या नेणिवेतून जे येतं. तर ज्या नेणिवेतल्या गोष्टी आहेत, जे मॅजिक आहे असं आपण ज्याला म्हणतो की यू डू एव्हरीथिंग राईट बट समथिंग हॅपन्स, तर ते अजून मला वाटतं की ए आय कडे यायला थोडा वेळ लागेल, नाही का रे? कदाचित कधीही येईल का माहित नाही. बरोबर. आता ह्याच्यात 2 गोष्टी ऍड करतो आणि तू म्हणलास त्यातली फक्त एकच गोष्ट मी डिसॅग्री करतो. तू म्हणलास की तू ऍक्टर आहेस, तर तू ऍक्टर नाही, तू उत्तम ऍक्टर आहेस. त्यामुळे मी तुझं काम बघितलंय म्हणून सांगतो की आता गंमत म्हणून त्याच गोष्टीला मी थोडासा दुजोरा देत पुढे जातो. आता समजा आपल्या दोघांमध्ये एखादा संवाद चाललाय, तू वाक्य पाठ केली असशील, तू रिॲक्शन्स नाही पाठ करत. हा जो फरक आहे ना, ती यातली गंमत आहे. मी समजा आपल्याकडे खूप कमालीचे काही ॲक्टर्स असतात की जे अचानक ॲडिशन्स घेतात किंवा स्पॉन्टेनियसली काही गोष्टी होतात. आता असा एखादा प्रसंग तू अभिनय करत असताना तुला जर एखादी गोष्ट सुचली, ती अभिव्यक्ती तू चेपू शकत नाहीस, तू तिथे ती व्यक्त करतोस, जी तुला त्यावेळी तुझ्या सगळ्या भावनांमुळे, तुझ्या सगळ्या सतसत विवेकामुळे त्या क्षणी सुचलेली असते. असं होतं का की तुझे सगळे प्रयोग, प्रत्येक नाटकाचा प्रत्येक प्रयोग सेम आहे असं नाही होत. तुझी कदाचित एखाद्या वेळी तू शब्द थोडेसे वेगळे वापरतोस, वाक्यरचना कदाचित बदलू शकते, मुद्दा म्हणजे ती गोष्ट तीच राहते, पण प्रत्येक प्रयोगातला सुव्रत हा त्या
चौकटीतला वेगवेगळा असतो. हम्म. जसं आपण रोजच्या आयुष्यात आपली शरीरयष्टी तीच असते, आपलं दैनंदिन जीवन तेच असतं, आपल्या आजूबाजूची लोकं तीच असतात, पण आपण रोज तेच नसतो. आपण रोज प्रगल्भ होतोय ना काही ना काहीतरी गोष्टींना. हे नाही जमणार तिथे. म्हणजे मशीन लर्निंग जरी आलं, किती जरी आलं, समजा तुला तुला कदाचित अजून उत्तम पद्धतीने तुझं अवतरण होईल वेगवेगळ्या अवतारांमध्ये. ते कदाचित लार्जर दॅन लाईफही होईल. ते कदाचित एकाच वेळी तू 100 ठिकाणी काम करतोयस असंही होईल. पण तुझा तू म्हणून जो आवाज आहे ना, तू आता उत्तम नेणीव पर्यंत जो पोचला, जो जाणीवेच्या पलीकडचा आहे, त्या नेणीवेला साथ घालणारा जो तुझा आतला आहे आणि ते सगळं आत आहे, ते फक्त बाहेर नाही आहे. तुझं इतक्या वर्षांचं सगळं त्याच्यातले जे गोष्ट आहे आणि त्याचं फक्त काय बाबा ते 15-20 मिनिटाचा एखादा रोल असेल किंवा 2 तासाचा, 2.5 तासाचा, 3 तासाचं नाटक असेल, ह्यामध्ये ते सगळं त्याच्याचं निचोडके जे बाहेर पडतं, हे नाही आहे यामध्ये होऊ शकत. तिथे प्रोग्रॅमॅटिकली काय होऊ शकेल की ओके, म्हणजे अक्षांश रेखांश दुबेजी जेव्हा म्हणायचे स्टेजचे, तेव्हा ते ह्या पॉईंट्सपासून त्या कॉर्डिनेटपर्यंत ती व्यक्ती जाईल, ती ठरवल्यासारखी एक 5 वाक्य बोलेल, त्याच्यासाठी कदाचित ठरवलेली इमोशन पण येईल, तो कदाचित तिथे हसेलही, पण स्पॉन्टॅनिटी नाही येणार. आणि ती आज नाही कधीच येईल का ह्याच्याबद्दल मला साशंकता आहे. त्यामुळे ती एक जमेची बाजू आहे. आता ह्याच्यात सगळ्यांना नाटकवाल्यांना मरण नाही आहे असं मला वाटतं, की जे लाईव्ह गाऊ शकतात, लाईव्ह परफॉर्मन्स गातात, म्हणजे स्टँडअप कॉमेडियन्स असतील, हिपहॉप आर्टिस्ट असतील, किंवा शास्त्रीय संगीत करणारे असतील, शास्त्रीय नृत्य करणारे असतील, बॉलिवूड डान्स करणारे असतील. आपल्या भाडीप 100 वर्षांनीही असणार कारण गुड स्टफ. कारण कधीच नाही लाईव्ह हा जो भाग आहे ना, त्याला मरण नाही. मला पण असंच वाटतं याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची दुसरी बाजू सांगतो मी तुला, दुर्दैवाची बाजू आहे परत. मी काय फालतू जोक्स करणं असेल, हे जर मी बंद केलं तर काय, आणि ते नाही राहू शकत ना तिथे. मग मी जर मशीन व्हायला लागलो तर प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत मी माझ्यातलं माणूस म्हणून जिवंत आहे ना, तोपर्यंत मला कुठल्याच टेक्नॉलॉजीनी काही प्रॉब्लेम नाही. हे माझ्यासाठी मौजेचं खेळणं म्हणून आहे. आज हे आहे, उद्या काहीतरी वेगळं असेल. पण आता ह्याचा थोडासा मी मतितार्थ मोठा करत फक्त मांडतो. सॉरी, हे खूप जरा कॉम्प्लिकेटेड पेक्षा फिलॉसॉफिकल जास्त व्हायला लागला असेल तर माफ करा. काय मला असं म्हणायचं की विषय खोलच आहे आपला आणि डीप मध्येच बोलतो. जाऊ दे आज होऊन जाऊ दे आज. गंमत कशी आहे बघ ना, आपल्याकडे मोबाईल आहे, तुझ्याकडे माझ्याकडे. आपण खूप घाई करतो त्याच्यावरचे ॲप्स अपडेट करायला. आलं नवीन ॲप की तुझ्या माझ्या नकळतच ते वायफायवर अपडेट होतं आणि आपला अभिमान असतो की मी अपडेटेड काहीतरी आहे माझा टेक्नॉलॉजीशी. एखादं थोडंसं जुनं डिव्हाइस झालं, जुनी थोडीशी टेक्नॉलॉजी झाली की आपण घाई करतो लॅपटॉप मोबाईल बदलायला, नवीन अपग्रेड्स त्याच्यात हवेत म्हणून. दुर्दैवाने टेक्नॉलॉजी किंवा या सगळ्याबाबत आपण माणूस म्हणून अपडेट किंवा अपग्रेड होतोय का, तिथे आपण थोडंसं मागे असतो. मग ही जर ॲक्सेप्टन्स, हा जर ॲक्सेप्टन्स याबद्दल आला की अरे मला माझ्यातही अपडेट्स आणि अपग्रेड्स करायची गरज आहे, हे दोन्ही मुळात शब्द खूप वेगळे आहेत ना, अपडेट आणि अपग्रेड. हे जर माझ्यात मी करत असीन आणि मुळात मी ॲडॅप्टेबल आहे का आता या सगळ्या टेक्नॉलॉजीला. आता पुन्हा कदाचित काही जणांचे असे असतात, नाही मी रोज करतो ते ठीक आहे ना, कशाला मी बदलू. बरोबर. तर ह्याच्यामध्ये एक गंमत म्हणून एक थोडासा सायकोलॉजीचा एक भाग सांगतो. आपल्याकडे कुठलंही काही स्थित्यंतरं आली तर एक मोजमाप म्हणून हाफ लाईफ नॉलेज नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की आज मी जे काही शिकलो हे किती काळाने ह्याची उपयुक्तता 50%वर येईल. तर मी इंजिनिअरिंग केलं 2010 साली, त्यावेळी हा हाफ लाईफ नॉलेजचा क्वोशंट 12.5 ते 13 वर्षांचा होता. म्हणजे मी 2010 साली नवीन म्हणून जे शिकलो हे 2023च्या अंताला 50% नलिफाय झालंय. आज मी तिला ह्या सगळ्याच टेक्नॉलॉजीजमुळे हे हाफ लाईफ नॉलेज 5.5 वर्षांवर आलंय. म्हणजे मी आज जे काय शिकतोय ते 5.5 वर्षांमध्ये 50% त्याची उपयुक्तता कमी झाली. आता थोडा अजून मोठा पण हे कुठल्या शिक्षणाला अप्लाय होतो? सगळ्या. कारण आता फॉर इन्स्टन्स मी त्याच्यावरती 1-2 मिनिटात येतो, मला वाटतं ह्याचा थोडासा मोठा इगल्स आय व्ह्यू सांगतो की आता म्हणजे समजा जर मी 25व्या वर्षी नोकरी धंदा व्यवसाय म्हणून काही करायला लागलो आणि 2 मिनिटं धरूयात 60व्या वर्षापर्यंत मी करणार आहे, तर ह्या 35 वर्षांमध्ये आज मला जे हाफ लाईफ नॉलेज असंच राहिलं, बरं बाय द वे ते वाढणार आहे आता त्याचं स्पीड, पण मी असं जरी कन्सिडर केलं की आज आहे तसंच राहिलं तर जवळपास 7 वेळा
मला कम्प्लिटली अनलर्न रिलर्न करावं लागणार आहे. एम आय रेडी फॉर इट? म्हणजे आज जसं AI आलं की त्यांनी सगळ्याच ठिकाणी धुमाकूळ घातला, हलकल्लोळ माजवला, काही आपण हवा शब्द घालू वापरूयात त्याला. त्यामुळे मला झक मारत ते शिकावं लागणार आहे. असं माझ्या करिअरमध्ये आता 7 वेळा करावं लागणार आहे. आर यू रेडी फॉर इट? नसेल तर ती व्यक्ती काळाच्या ओघात मागे पडणार हे सांगायला मी काय कोणाचीच गरज नाही. त्यामुळे तो ॲडॅप्टिव्ह कोशंट आता खूप झाला आहे महत्त्वाचा. आता तू जे मगाशी म्हणत होतास की हे सगळं का करायचं, त्याची गरजच आहे की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. तसं आहे. फॅन्टास्टिक. खूप मजा आली अमेय तुझ्याशी गप्पा मारून. जाता जाता याविषयी जर अजून खोलात जाऊन कोणाला जाणून घ्यायचं असेल तर अमेयाने एक पुस्तक लिहिलं आहे. सो ते पुस्तक आम्हाला कुठे अवेलेबल आहे? मराठीत फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे. मी अजून वाचलं नाही आहे, पण त्याने जस्ट मला प्रत दिली आहे. मी वाचून माझा अभिप्राय तुला कळवीनच. पण लोकांसाठी हे पुस्तकाचं नाव आणि ते कुठे मिळेल? थँक्यू सो मच, तू ही संधी दिली आणि थोडंसं प्रमोशन करून त्याबद्दल. AI च्या बटव्यातून नावाचं हे माझं मराठीतलं AI टूल्सवरचं पहिलं पुस्तक आहे. आणि ॲमेझॉनपासून पुस्तक विश्व हे जे माझे प्रकाशक आहेत त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल आहे. आवर्जून वाचा असं मी त्याची कळकळीची विनंती करतो. कारण त्याच्यात 48 विविध क्षेत्रातल्या, म्हणजे अगदी शेअर मार्केट, गृहिणी असू देत, विद्यार्थी असू देत, शिक्षक असू देत, असे 48 विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी जवळपास 170हून अधिक AI टूल्स कशी वापरा आणि का वापरा याच्याबद्दलचं त्याचं लेखन आहे. पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर असू देत यांनी त्याला प्रस्तावना देऊन त्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे वाचा आणि मला ती वापरून बघा ही फक्त एक कळकळीची विनंती. आणि कसं वाटलं नक्कीच सांगा. निश्चितच. सो तुझ्याशी बोलून बरेचसे गैरसमज दूर झाले. AI मुळे जे काही गैरसमज आहेत की आपल्या नोकऱ्या जाणार आहेत का, किंवा त्याला घाबरून जायचं का, किंवा त्याचे जे दुष्परिणाम आपल्या नकळत आपल्यावर होत आहेत त्याबद्दलही आज सजगता आली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की लिहून कळवा. मे बी अमेय त्याला थेट किंवा मग आम्ही अमेयाची सल्लामसलत करून त्याला उत्तरं देऊ. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला अजून काय विषय या पॉडकास्टवर आम्ही घेऊन यावेत, कुठल्या विषयातला एक्सपर्ट घेऊन यावेत, यावर तुमच्या काही सूचना असतील, काही इच्छा असतील तर त्यासुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. या व्यतिरिक्त मी स्वतः एक कुतूहल कारखाना नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम. त्यावर आम्ही विज्ञानाविषयीचे विविध इंटरेस्टिंग व्हिडिओज टाकत असतो, वैज्ञानिकांविषयीचे, भारतीय वैज्ञानिकांविषयीचे. सो कुतूहल कारखानाही फॉलो करायला विसरू नका. आणि जाता जाता अर्थात सगळ्यात महत्त्वाचं विषय खोल, भाडीपं विषय खोल या चॅनललाही आमच्या सबस्क्राईब करा. अमेय, परत एकदा तुझे खूप खूप आभार. तुझ्याशी गप्पा मारून इतकी मजा आली आहे. कदाचित असं होईल की जे प्रश्न येतील त्यामुळे तुला परत एकदा या कार्यक्रमावर यायला लागेल आणि आपण अजून खोलात जाऊन, अजून विस्तृत जाऊन अशाच मस्त मनसोक्त गप्पा मारू, मजेदार गप्पा मारू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. You